शिरडी साईं बाबा की पावन धरती, लाखों श्रद्धालुओं की आस्था का केंद्र। प्रभु का आशीर्वाद पाने यहाँ हर दिन हजारों लोग आते हैं, लेकिन इस पवित्र स्थल की सुरक्षा भी उतनी ही महत्वपूर्ण है। 10 वर्षों तक वीर श्वान वर्धन ने इस मंदिर की सुरक्षा में अहम भूमिका निभाई। अब वीर वर्धन की विदाई के बाद एक नया सिपाही आया है, सिम्बा। सिम्बा की मौजूदगी से श्रद्धालुओं को और अधिक सुरक्षित महसूस होगा। साईं मंदिर की रक्षा अब सिम्बा का परम कर्तव्य है। मंदिर के सुरक्षा प्रमुख श्री सतीश घोटेकर जी ने सिम्बा का स्वागत किया और उसे ओम साईं बाबा लिखा हुआ एक शॉल भेंट किया। इस शुभ अवसर पर सभी ने सिम्बा के उज्जवल भविष्य की कामना की। ओम साई राम। मंदिर हे जागतिक दर्जाचं तीर्थक्षेत्र आहे। या ठिकाणी अनेक भारतातून आणि परदेशातून देखील भाविक मोठ्या संख्येने येत असतात आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये किंवा कुठल्या प्रकारच्या बॉम्ब सदृश अशा वस्तू किंवा कोणी असं घातपाताच्या घटना घडू नये म्हणून शासनाच्या वतीने या ठिकाणी विशेष बॉम्ब शोध आणि नाशक पथक कार्यान्वित केले आहेत। सदर पथकामध्ये सध्या 2 श्वान कार्यरत आहेत। दिवसभरातून आरतीच्या वेळेस मंदिर परिसर आणि मुख्य मंदिराच्या ठिकाणी श्वान पथकामार्फत घातपात विरोधी पथकामार्फत तपासणी केली जाते सुरक्षा दृष्टिकोनातून। आणि तसेच कोणी महत्त्वाचे व्यक्ती VIP व्यक्ती एअरपोर्टवरती आणि शिर्डी येणार असल्यास आमच्या पथकामार्फत असे घातपात विरोधी पथकामार्फत तपासणी केली जाते। पूर्वी नेमकं कोणता श्वान होता आपल्याकडे, त्याचं नाव काय होतं, किती वर्ष सेवा दिली, याचं नाव काय आहे? पूर्वी वर्धन हा नावाचा श्वान आमच्या पथकामध्ये कार्यरत होता। त्याने एकूण पोलीस दलामध्ये या पथकामध्ये 10 वर्ष आणि 6 महिने सेवा केल्यानंतर तो सेवानिवृत्त झालेला आहे। त्याला यथोचित मान सन्मान देऊन सेवानिवृत्त करण्यात आलं। त्यानंतर नवीन आमच्याकडे एक 3 महिन्याचं वयाचं एक श्वान दाखल झालेलं आहे। त्याचं नाव आम्ही त्याचं नाव काय आहे? सिम्बा नाव त्याला देण्यात आलेलं आहे। काय वय आहे त्याचं, किती दिवसात त्याचं ट्रेनिंग आहे? 3 महिने त्याचं सध्या वय आहे आणि इथं 3 महिन्याचं बेसिक ट्रेनिंग संपल्यानंतर तो CID पुणे येथे प्रशिक्षण केंद्रामध्ये पुढील 6 महिन्याचं ट्रेनिंग पूर्ण करेल। शिरडीस जाते लागतील पाय, टळती अपाय सर्व त्याती, माझ्या समाधीची पायरी चढेल, दुःख हे हरेल सर्व त्याती, जरी हे शरीर गेलो मी टाकून, तरी मी भावेन भक्तासाठी, नवसास माझी पावेन समाधी, धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई, नित्य मी जीवंत जाणा हे सत्य, नित्य घ्या प्रतीत अनुभवे, शरण मग आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी, जो जो मद भजे दैशा दैशा भावे, तैसा तैसा पावे मी त्यासी, तुमचा मी भार वाहिन सर्वथा,
नभेहि अन्यथा वचन माझे. जाणा येथे आहे सहाय सर्वास, मागे जे जे त्यास ते ते लाभे. माझा जो दाहला काया वाचा मनी, तयाचा मी ऋणी सर्व काय. काय म्हणे तोची झाला धनी, झाला जो अनन्य माझ्या